स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एन ग्राफिक्स म्हणजेच अनुज नागनवरे ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपला हॉटेल लोगो डिझाईन याच्यावरती बनवलेला आहे. आणि या मागील ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे याच्या मागे आपले भरपूर असे व्हिडिओ आलेले आहेत. म्हणजे 5-7 व्हिडिओ आलेले असतील आपले हॉटेल डिझाईनवरती. आणि ही एक त्याच्यातला आणखीन एक हॉटेल लोगो डिझाईन मी तुम्हाला देणार आहे. हाही लोगो एकदम सिंपल पद्धतीचा आहे, पण एकदम आकर्षक पद्धतीचा दिसणारा आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार चेंजेस करू शकता. अशा पद्धतीने हा काय मी एक लोगो तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुमचा पत्ता व हॉटेलचे नाव हे फक्त येणार आहे. आणि त्यामध्ये एकदम क्वालिटीचे इमेजेस वापरलेले आहेत, म्हणजे चीफ इमेजेस वापरलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवू शकतो अशा पद्धतीने काही एक कृषी केंद्र आणि हॉटेल लोगो डिझाईन मी बनवलेलं आहे. कृषी केंद्र डिझाईन मी तुम्हाला अशा 2 PLP फाईल बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या. मी तुम्हाला ही हॉटेलची जी सिरीज झालेली आहे ना, म्हणजे आता हा एक लोगो दिल्यानंतर त्याच्या पुढील व्हिडिओ कृषी केंद्र त्याच्यावरतीच पुढील सर्व काही व्हिडिओ कृषी केंद्रावरतीच येणार आहेत. जसे की बॅनर एडिटिंग, लोगो एडिटिंग व काय व्हिजिटिंग कार्ड किंवा होर्डिंग डिझाईन अशा पद्धतीचे सर्व काही पिक्सल लॅब ॲपमध्ये मी तुम्हाला एडिट करून पूर्णपणे एडिटेबल PLP फाईल देणार आहे. आत्ता मी तुम्हाला दाखवू शकतो की हे अशा पद्धतीने कृषी केंद्र याच्यावरती मी तुम्हाला डिझाईन बनवून दिलेली आहे. एकदम क्वालिटीची ही एक डिझाईन बनवलेली आहे आणि सर्व काही एडिटेबल तसेच हाय क्वालिटी PNG इमेजेस. आता अशा पद्धतीने मी इमेजेस का लावल्या? पहिल्यांदा जे काय ठिके असतील म्हणजे जे काय एरियाची ठिके असतील किंवा पोती म्हणत असतील तर ती सर्व काही तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने वेगवेगळे नाव आहेत ज्या त्या गावानुसार. आणि अशा पद्धतीने परत जे काय गहू मका याचे काय पीक येतं त्याची इमेज आणि परत हातात गहू दाखवलेला अशा पद्धतीने काही इमेज अशा अट्रॅक्टिव्ह आणि संदेश देणारा अशा पद्धतीने मी व्हिजिटिंग कार्ड केलेलं आहे. पहिल्यांदा काय लागणार आहे आपल्याला ते सर्व काही आपण म्हणजे खालून वरती जाण्याचा मी अशा पद्धतीने काय डिझाईन बनवलेली. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकदम क्वालिटीचे इमेजेस वापरलेले आहेत यामध्ये व फॉन्ट ही मी तुम्हाला एडिटेबल दिलेले आहेत, तसेच टेक्स्ट इफेक्ट व याच्यामध्ये सर्व काही नावं असतील, फोटो असतील किंवा इमेजेस असतील ते सर्व तुम्हाला एडिटेबल दिलेले आहेत. आता आपला राहिला प्रश्न म्हणजे आपल्या हॉटेल लोगो डिझाईनचा जे काय सेव्ह केल्यानंतर एकदम हाय क्वालिटी अशी तुमची क्वालिटीच फाटणार नाही कुठं. त्याला सेव्ह कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओला हा पासवर्ड असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. कारण स्किप केल्यानंतर पासवर्ड हा काही मिनिटाचा किंवा काही सेकंदाचा असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा. आणि एकदम क्वालिटीचा हा लोगो झालेला आहे, ज्यामध्ये सर्व काही तुम्ही एडिटेबल स्वरूपात दिलेला आहे मी. तर तुम्हाला अशा पद्धतीने आपला दुसराही लोगो आलेला होता, हॉटेल अनुज फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट. याच्यावरतीही आपला व्हिडिओ झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने बरेच आणखीन काही व्हिडिओ आहेत जे मी तुम्हाला आता यामध्ये दाखवतो. आणि लास्टला जे काय आहे ते याच्या फॉन्ट संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो. तर आपल्याकडे आपण जो आता याच्यावरती आपली प्रोसेस चालू आहे, म्हणजे काम करण्याची काही व्हिजिटिंग कार्ड आहे. हेही कृषी केंद्र सेवा केंद्र, कृषी सेवा केंद्र म्हणजे याचं व्हिजिटिंग कार्ड आहे. आणि दुसरं म्हणजे कन्स्ट्रक्शन लोगो. आता वरील PLP मी PNG कामन घेतलेली आहे, कारण की माझ्याकडून म्हणजे माझ्याकडून जी काय ही वरील PLP फाईल आहे
ती डिलीट झालेली होती आणि ती काय परत मला भेटत नव्हती. त्यामुळे मी आत्ता नव्याने हा लोगो तयार करत आहे आणि हा जो फॉन्ट आहे कन्स्ट्रक्शन इन्फ्रा, हा काय मला आता फॉन्टही सापडणं आहे, त्याची नावही माहीत नाही. त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीचा लोगो बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला देण्याचा एक उद्दिष्ट आहे माझं. आणि अशाच पद्धतीने अनुज कन्स्ट्रक्शन याचाही मी लोगो तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. एकदम खतरनाक असे लोगो बनवलेले आहेत. यामध्येही सर्व काही एडिटेबल आहे. सर्कल असतील किंवा PNG इमेजेस असतील, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही चेंजेस करू शकता. हे अनुज नाव असेल, मोबाईल नंबर, सर्व काही एडिटेबल मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि दुसरा लोगो म्हणजे दुसरा लोगो नाही, ते आहे विजिटिंग कार्ड. हे एक विजिटिंग कार्ड आहे जे मी तुम्हाला सर्व काही एडिटेबल स्वरूपात दिलेलं आहे. पाहू शकता, हे अनुज जे नाव आहे का नाही, हेही मी तुम्हाला एडिटेबल दिलेलं आहे. याचा टेक्स्ट इफेक्ट आणि हा जो फॉन्ट आहे तो म्हणजे इन्फिनिटी फॉन्ट आहे. हे व्हिडिओचा पासवर्ड इंट्रोडक्शन आहे आपल्या व्हिडिओचं. आणि डोहाळे जेवण याची PLP फाईल मी तुम्हाला देणार आहे. याचं आणखीन काम राहिलेलं आहे. अशा पद्धतीने काय एडिटेबल स्वरूपात आहे आपलं सर्व काही काम, व तुम्हाला याच्यावरतीही आपला व्हिडिओ आलेला आहे. सर्वात पहिला व्हिडिओ याच्यावरतीच होता आपला. आणि दुसरा म्हणजे हा एक लोगो, हेही सर्व काही एडिटेबल स्वरूपात दिलेले आहेत. व्हेज नॉन व्हेज आयकॉन व सर्व काही. आणि हॉटेल लोगो, हॉटेल विराज याचाही मी तुम्हाला सर्व म्हणजे पूर्णपणे एडिटेबल स्वरूपात दिलेले आहेत. व या लोगोचे जरा काम चालू आहे. हॉटेल अनुज मटन व भाकरी या म्हणजे हॉटेलचं तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे मी. या लोगोचं आणखीन थोडंसं काम राहिलेलं आहे. हेही झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच हेही तुम्हाला लोगो देणार आहे मी. आणि हा आहे आपला आत्ता जो लोगो मी तुम्हाला देणार आहे तो लोगो आहे. तर अशा पद्धतीने सर्व काही एडिटेबल आहे. व हॉटेल याचे मी तुम्हाला 2 फॉन्ट दिलेले आहेत. हॉटेल जे नाव आहे का नाही, त्याचे मी तुम्हाला 2 फॉन्ट दिलेले आहेत. ज्यामधील तुम्हाला कोणता आवडेल तो ठेवा. व बोरगाव श्रीपूर रोड हॉटेल अनुज याचेही म्हणजे पत्ता जो असतो त्याचंही मी तुम्हाला 2 फॉन्ट दिलेले आहेत. ज्यामधील तुम्हाला कोणता आवडेल तो ठेवा. आणि अशा पद्धतीने काय आपला जो लोगो आहे तो लोगो आहे. यूट्यूब चॅनलचा लोगो आहे आपल्या. सध्या तर यूट्यूब चॅनलचा लोगो आपला चेंज केलेला आहे. आणि हे सर्कल असतील, सर्कल जर तुम्हाला ह्या दुसऱ्या फॉन्टची सर्कल आहेत. जर तुम्हाला हा जर फॉन्ट नाही आवडला, बोरगाव श्रीपूर रोड हॉटेल अनुज, तर तुम्ही हा हाईड करून टाका. या अशा पद्धतीने हाईड करा व दुसरा जो आहे तो ओपन करा. हा जो सर्कल आहे तोही हाईड करा. आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दुसरा जो फॉन्ट आहे आपला तो झालेला आहे म्हणजे अनहाईड झालेला आहे. आता याला हाईड करून टाकत आहे कारण की हा जरा एवढा काही ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही. याला हाईड करतो आणि पाहू शकता अशा पद्धतीने क्वालिटीचा हा लोगो बनवलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. राहिला आता विषय म्हणजे हॉटेल. हॉटेल या नावाचेही मी तुम्हाला दोन फॉन्ट दिलेले आहे. ज्यामध्ये तुम्हाला कोणता आवडेल तो ठेवा. नक्कीच तुम्हाला हाच पसंत पडेल असं मी ग्राह्य धरतो, कारण की हाच एक ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे फॉन्ट. अशा पद्धतीने वेगळा लोगो आहे पण जरा कट झालेला आहे. असा कट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याचं लॉक काढायचं आहे व याच्यावरती डबल क्लिक करा आणि येथे एकदा हा जो आहे का ना याला पेस्ट द्या. असं दिल्यानंतर पाहू शकता आणखीन एकदा पेस्ट द्या. जरा हा म्हणजे हॉटेल जरा समजून घ्या, म्हणजे याचा युनिकोड काय असू शकतो
ए असणार आहे इथे. अशा पद्धतीने तुम्हालाही जरा युनिकोड काढता आले पाहिजेत, म्हणजे कुठेही थोडीशी मिस्टेक झाल्यानंतर तुम्हाला ते सॉल्व करता आले पाहिजे. नक्कीच तुम्हाला हे समजेल असं मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपला हॉटेल लोगो डिझाईन हा मी तुम्हाला देणार आहे. आणि जर तुम्हाला हाही फॉन्ट न आवडला असेल, हॉटेल अनुज म्हणजे हॉटेलचे जे नाव आहे हे मी याला क्लिक करून दाखवत आहे. हे जर नाही आवडले त्याला हाईड करा, लॉक करा आणि दुसरं जे नाव दिलेलं आहे मी त्याला अनहाईड करून टाका. अशा पद्धतीने हेच म्हणजे हे सर्व काही हॉटेल किंवा बोरगाव श्रीपूर रोड हॉटेल अनुज हेच एकदम मॅचिंग दिसत आहे. तुम्हाला कोणते आवडेल फॉन्ट त्यानुसार तुम्ही ठेवा. आणि नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ जर समजला असेल, एकदम डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे मी, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे काय याला हा जो वेटर याला म्हणत नाहीत, मी तुम्हाला दाखवू शकतो. याला वेटर म्हणत नाहीत, याला जी काय मी तुम्हाला इथं आता ड्रॉ करून दाखवलेला आहे हे जे आहे का नाही याला चीफ असे म्हणतात. काय म्हणतात यांना? चीफ म्हणतात यांना. या PNGला मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे. याला काही चीफ असे म्हणतात. यांची जर तुम्ही गुगलला जर चीफ PNG टाकले, चीफ PNG, तर तुम्हाला असंख्य अशा PNG येतील. पण ते लो क्वालिटीत असणार आहे. लो क्वालिटी म्हणजे त्याला झूम केल्यानंतर फाटणार आहेत PNG. हे PNG आहे का नाही मी स्वतः तयार केलेलं आहे. स्वतः म्हणजे याला इफेक्ट मारून व कलरही टाकून एकदम क्वालिटी बाज अशी PNG केलेली आहे. अशा पद्धतीने आपण काही तुम्हाला चीफ यांचा लोगो 2 दिलेले आहेत. चीफ लोगो 2 दिलेले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला कोणता पसंत पडेल त्यानुसार तुम्ही ठेवा आणि तुमचा हॉटेल लोगो डिझाईन नक्कीच तुम्ही तयार करा अशा पद्धतीचा. तर भेटूया. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ आल्यानंतर त्यालाही भरपूर असा प्रतिसाद द्या. त्यामुळे लाईक, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन जाईल. भेटूया आपल्या AN ग्राफिक्स या म्हणजे अनुज नाईक नवरे ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनलवरती. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपल्या AN ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.